हॅलो नमस्ते स्वामिनी मराठी आपल्या ह्या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत का? तर सर्वांना सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ बरं का। आणि आज आहे गुरुवार। तर तुम्हाला सांगते माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि इकडे पाहू शकता तुम्ही, दाखवते इकडे माझी पूजा पण करून झालेली आहे, पण राहिलेलं आहे की हळदीचं लेपन करायचं आहे बाहेर आणि पोथी वगैरे वाचायची राहिलेली आहे। तर घर मी पूर्ण आवरून घेतलेलं आहे। मुलं वगैरे गेलेले आहेत बरं का स्कूलमध्ये। तर आत्ता काही त्यांना सुट्ट्या लागणार आहे, त्यामुळे आजचा दिवस म्हणजे आज आहे शनिवार, तर आजच्या दिवस त्यांचं जे आहे ते शाळा आहे। तर असो चला, तर इकडे चाललं आहे माझं। तर अगोदर मी स्वतःच आवरून घेतलं, पण त्याच्या अगोदर जे आहे तुम्हाला दाखवते मी। मला ना बाहेरची साफसफाई राहिलेली आहे, किचनमधलं पूर्ण आवरून झालेलं आहे बरं का। बाहेर मला जे आहे तर हळदीचं लेपन करायचं आहे आणि रांगोळ करायची आहे। तर चला सुरुवात करते। झाडून वगैरे तर झाले नाही तर काय होते, एकदा जर का लेट झाला ना की मग नंतर खूप कंटाळा येतो, किंवा कधी कधी मग पूजात लागून गेले ना की मग बाहेरचं राहून जाते। तर अगोदर मी ते करून घेते। इकडे जे आहे तर माझं हळदीचं लेपन हे खाली चौकटीला करून झालेलं आहे। तर लगेच म्हटलं दरवाजावर पण स्वस्तिक काढून घ्यावा, कारण की हात नंतर धुवा रिटर्न भरवा, त्यापेक्षा म्हणून लगेच दरवाजावर पण काढून घेते। तर चाललं आहे इकडं माझ्या आज स्वस्तिक काढून झाली। आता तिला लगेच हळदी कुंकू पण मी लावून घेतलेलं आहे बरं का। आणि आता इकडे जे आहे ते रांगोळ काढायला सुरुवात केली आहे मी। आता म्हणलं आज आहे गुरुवार, तर आज काही छोटेसे दारामध्ये थोडेसे फुलं काढते, कारण की मुलं बी काय करतात कधी कधी त्याच्यावर पाय दिले की मग तीच रांगोळ जी आहे ना तर आतमध्ये येते, म्हणून जे आहे त्यामध्ये छोटीशीच काढते। आणि आपलं लिगुलरसारखे छोटेसे जरी काढले तरी दारामध्ये खूप छान वाटतं बघा आल्यात। आणि जेवढं घर आपण दारे स्वच्छ ठेवते तेवढं आपल्यासाठी पण चांगलं आहे। पण आज मला जे आहे तो थोडासा उशीर झालेला आहे, आणि कसं ना की आता मुलं रोज घरीच राहणार आहेत। आजच्या दिवस त्यांचं जे आहे ते शाळा आहे, तर त्यांना दिवाळीच्या सुट्ट्या लागत आहेत। मग असं आहे, म्हणलं चला पटापट माझे हे सकाळचे कामं करून घेतले ना की मग बाकीच्या कामाला जे आहे तर मला खूप सल्प होते। तर इकडं पाहू शकता तुम्ही, देवपूजा मिस्टरांनी सकाळीच केलेली होती बरं का। तर आता मी जे आहे तर फक्त पोथी वाचणार आहे आणि माळा करायला घेणार आहे, आणि त्यानंतर मला स्वयंपाक पण बनवायचा आहे बरं का। तर असो, तर इकडं जे आहे तर मी जप करायला बसलेली आहे। आता जेवढ्या होतील तेवढ्याच माळा करणार आहे बरं का, कारण की 11 माळा करायला टाईम लागतो, 10-15 मिनिट तर सहज लागतो। आणि आता ऑलरेडी 11:15 झालेले आहे, तर 12पर्यंत मला पोथी वाचायची आहे, माळा करायची आहे। तर बघू आता जेवढ्या जमतील तेवढ्याच माळ मी करणार आहे, आणि त्यानंतर पोथी वाचून मुलांना घ्यायला पण जायचं आहे, असं चाललेलं आहे। पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की जेव्हापासून मी स्वामी सेवेला सुरुवात केलेली आहे ना, तर मला कुठल्याच गोष्टीची कमतरता होत नाही आहे, किंवा इतकं मन पण आनंदी राहतं ना की खूप काही गोष्टी चांगल्या वाटतात। आणि तुम्हाला सांगते, ज्या दिवशी देवाची पूजा होत नाही त्या दिवशी माझा दिवस येता का खाली जाणार बघा। म्हणजे मला असं काही ना काहीतरी असं वाटतं की माझं काहीतरी राहिलेलंच आहे असं आहे। त्यामुळे मला ना थोडीशी का होईना पण सकाळची देवपूजा किंवा देवापाशी बसणं
किंवा आपलं पोती वगैरे वाचून घेतलं की खूप आनंदी आणि प्रसन्न वातावरण वाटते बरं का. तर चला इकडे घाई गडबडीमध्ये जे आहे तर मी अध्याय पण वाचायला सुरुवात केलेले आहेत. आणि विशेष म्हणजे आज जे आहे ना तुम्ही पाठीमागे दरवाजा लावून घेतला नाही बरं का, कडी नाही लावली, कारण की कधी कधी काय होतं अचानक कोणी जर काढलं तर मग पूजा करता करता उठायला लागतं. आता कोणी येण्याचा विषय म्हणजे असं की दूधवाला जे आहे आज आलेला नाही बरं का. आम्ही दूध लावलेलं आहे तर ते काय करतो कधी कधी 10:30ला येतो, कधी 11ला येतो, त्याचा काही टायमिंग नसतो. सकाळचं काही ते आणून देत नाही असं आहे. तर चला असो, माझे अध्याय जे आहेत आता इथं वाचायला सुरुवात आहे. तर असा आहे आपला हा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि विशेष म्हणजे तुम्ही पण स्वामी सेवेला सुरुवात करा. स्वामी सेवा केल्याच्या नंतर जे तुम्हाला शांती सुख शांती जे लागते ना तर ते कुठल्याच गोष्टीमध्ये काय झालं? नको मला नंतर खायचे. थोडा भेटत नसल. ते वर ते मॉल नाही का तिथं गेला असं. पेपर नव्हता, चित्रकला होता. दीपावली. उद्यापासून सुट्ट्या. आणायच्या, करायच्या, उपक्रम पण करायचा. लपून बसलं किती. हा हे बघ त्यांनी माझ्यासाठी काय आणलं. कटकोडा. मला नको मम्मा, मी नंतर खाईल. जेव्हा मी जाईन घेऊन येईन तिथून पुढेच आपल्या कुठल्याही कामाला हे होते. चल ना ते बस ना. मला पण ठेवा बघा. नाही आम्ही सगळं खाणार. तू नको खा. मला काय, मी 20 रुपये येईल माझ्या एकटीसाठी एक पॅकेट आणून. मी घेईल तरी, मी माझ्या गल्ल्यातले घेईल वरून. मम्मी